नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण पोह्यांची भजी करणार आहोत। ही भजी जर तुम्ही बघितलात तर याला वरून अजिबात तेल नसतं, अजिबात तेलकट होत नाहीत आणि वरून छान कुरकुरीत क्रिस्पी अशी तयार होतात आणि आतून छान मऊसूत असतात। चवीला तर अप्रतिम लागतात। याला कोणत्याही पूर्वतयारीची गरज नाही, अगदी झटपट होतात। त्यामुळे अशी भजी तुम्हीही नक्की करून बघा। माझा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। पोह्यांची भजी करण्यासाठी इथे मी 2 वाट्या पोहे घेतलेत। हे आपले पोहे करण्याचेच पोहे आहेत। आता काय करायचं, हे पोहे 1-2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता इथे पोहे मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेत। आता त्याच्यात अगदी थोडंसं म्हणजे 1-2 ते 3 चमचेच पाणी घालायचं आणि हे थोडंसं मऊ असे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। आता हे 10 मिनिटं असंच बाजूला ठेवूया। आता इथे मी 10 मिनिटं पोहे भिजत ठेवलेले। हे बघा अगदी चांगले भिजलेत, असे भिजायला पाहिजे। आता याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घातला आहे, तो घालायचा। कोथिंबीर, एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे, ती घालून घ्यायची। आता याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, एक लहान अर्धा चमचा हळद घालायची, पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आणि आता याच्यामध्ये आपल्याला 1-2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि ज्या वाटीने आपण पोहे मोजले होते त्याच वाटीने अर्धी वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे बेसनचं पीठ, आणि याच्यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ। आता सुरुवातीला पाणी न घालता हे आपण सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। जर गरज वाटली तर आपण याच्यात पाणी घालायचं। आता हे अगोदर असं हाताने मिक्स करून घेऊया। आता हे मी असं मिक्स करून घेतलं आहे। आता ज्या वाटीने मी पोहे मोजलेले त्याच वाटीने 1 वाटी सुरुवातीला पाणी घेतलं आहे। आता हे असं थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि हे मिक्स करायचं आहे। आपल्याला भजी सोडता येतील इतपत हे करायचं आहे। हे बघा असं मळून घ्यायचं व्यवस्थित। आता आपल्याला याच्यात घालायचं आहे, एक पाव चमचा मी खाण्याचा सोडा घेतला आहे, तोही घालून घ्यायचा, मिक्स करायचं। हे आपल्याला खूप पातळ नाही करायचं आहे। ही भजी छान कुरकुरीत होतात, चवीला तर खूप सुंदर लागतात। चहा बरोबर वगैरे आपण खाण्यासाठी अशी भजी करू शकतो, लगेच होतात। बस आता आपण एवढंच पाणी घालायचं, म्हणजे मी 1 वाटी पाणी घेतलेलं त्यातलं पाव वाटी पाणी आपलं शिल्लक राहिलं आहे। आता हे आपलं पीठ इथे तयार आहे। आता बाजूला तेल गरम करायला ठेवते। आता बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं, तेल गरम झालं की याच्यामध्ये भजी घालून घ्यायचे। तुम्हाला लहान मोठी ज्या आकाराची करायची त्या आकाराची घालून घ्यायची आणि गॅस मध्यमच ठेवायचा, म्हणजे भजी आतपर्यंत छान भाजली जातात। कढईत बसतील तेवढी भजी घालायची। आता याला थोडंसं हलवून घेऊया तेलात। भजी घातली की लगेच थोड्या वेळात वर येतात, मगच त्याला हलवायचं आहे। आता ही मध्यम गॅसवरच आपल्याला भाजायची आहेत आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला तळून घ्यायचं आहे। आता इथे बघा भजी छान तळली गेली आहेत, रंगही खूप सुंदर आला आहे। या अगोदर मी माझ्या चॅनलवरती पोह्यांच्या भजीची अजून एक रेसिपी टाकली आहे, ती थोडी वेगळी आहे, तीही बघा। आता ही भजी आपली झाली आहे, काढून घेऊया आणि राहिलेली भजी देखील मी अशीच करून घेते। आता इथे आपली पोह्यांची भजी करून तयार आहेत।
जवळून जर बघितलात अजिबात याला तेल राहत नाही आणि बघा आवाज ऐका, खूप छान क्रिस्पी कुरकुरीत अशी ही भजी तयार होतात. अगदी झटपट होतात, अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे अशी भजी तुम्हीही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.